ओमकार हत्ती म्हणून तामोशे मोपा जुवेन तसेच तोरशे हे कंप्लीट हेतून येऊन त्याची धुमाकूळ घातला. हो 3 टाइम्स झाला जो ओमकार हत्ती वर्षाच्या वर्ष येतात आणि आमच्या लोकांनी जी मेहनत करून जे उत्पन्न काढले, भरपूर उत्पन्न काढले. कसले केळीचे उत्पन्न काढले, नारळाचे उत्पन्न काढले, ॲथेरियन सुपारी, त्याची जे भात शेती लोकांनी लायली. पाऊस नसताना लोकांनी त्या पोटी शेती केली, बरी शेती केली. पण या ओमकार हत्यान खूप डिस्ट्रॉय करून सोडले आमचो जो भाग हा पळय तो, आणि तो बहुत असा. तो आम्ही एक निवेदन दिवपाक गेलो डेप्युटी कलेक्टराकडे, काहीतरी त्याचो बंदोबस्त करपाचो, एक तर त्याला रेस्क्यू करपाचो किंवा त्याला रिलोकेट करपाचो. म्हणून आम्ही आज येयले, पण आज डेप्युटी कलेक्टर आमकां मेळूंक ना, खंय तरी मिटींग भायर सरल्या. सो आमी फाल्यां बी तिका मेळपाक येतले. सो एक आमी ऑलरेडी निवेदन दिल्लें आहा तिका. सो आमी फाल्यां पक्षून मेळपाक येतले. सो खंय तरी खास एक्शन जावंक जाय, बिकॉज आमच्या त्या फार्मरांनी बरी मेहनत करून आज शेती उबारलेली आहा. कांयच दवरिना, ते केळी म्हणटा ते काबार करून उडयले. फूल एरियात तो भोवत आहा रातची, आनी लोकांच्या मनात भयभीत अशें लोक शेतकरी भियेल्ले आहा. सो खंय तरी हेचो एक बंदोबस्त जावंक जाय म्हणून एक निवेदन दिवपाक आमी आमच्या मंचा मार्फत आमी हरसर विजीट केल्या. तो सरकारान खंय तरी तेचेर विचार करून आमचे फॉरेस्ट मिनिस्टरचे आहा विश्वजीत राणे, आमचो CM चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यान लक्ष घालून हेच्यात ताबडतोब कारवाई आणि योजना घेवपाची आणि खंय तरी एक थंयसर आमकां लोकांक हांगासर त्या शेतकऱ्यांक दिलासो दिवपाचो. तो इतलें सांगून म्हाजें एक 4 शब्द करता. सो थँक्यू. हांव तोरशे गांवचो. आमी मुद्दम डेप्युटी कलेक्टराक मेळपाक येयले हेच खातीर की ही 3री फावट हो हत्ती येयल्लो आनी गेल्या फावट जेन्ना तो तोरशे गांवांत येयल्लो, तोरशे तामोशे मोपा, तोरशा तेणी आमी एविडन्स दिल्लेले आहा. गेल्या फावट तो आतां तेचो वय वाडत चल्ला. तो लास्ट टायम तेणी कितलेशेच गाडयो डॅमेज केल्या, आमचे 4 व्हिलर डॅमेज केल्या, कोणाची व्हॅन डॅमेज केल्या, कोणाची स्कूटरी डॅमेज केल्या. सो तो हत्ती जो आहा तो तस्कर जातीचो. तस्कर जात ही खतरनाक जात. तेका लागून मागता डेप्युटी कलेक्टरा कडेन, आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन, आमचे फॉरेस्ट मिनिस्टर विश्वजीत राणे कडेन आनी तशेंच आमचे गोंयचे CM डॉक्टर प्रमोद सावंता कडेन की तेंच्यांनी जाता तितले बेगीन हेचो कायम स्वरुपी उपाय करचो आनी तेका एक तर तेच्या जे तेजें मूळ ठिकाण आहा थंय व्हरचो, नाजाल्यार ते आमच्या हेनी अंबानीन जे वनतारा काडल्या ते वनतारान तेका लोकेट करचो. कारण हो प्रत्येक फावटी सोडलेले फावट तो परत आसोसोच परत गोंयांच्या हद्दीत येता आनी जी शेतां पिकलेली आहा, जी पोपळी पिकलेली आहा, केळी पिकलेली आहा, तेजी सामकी नासाडी करता. प्रत्येक फावटी आमकां शेतकरी जे आहात, आमचे शेतकरी भाव, तांकां ते हे दिवन काय फायदो ना, लुकसाण भरपायची फायदो ना, कित्याक खूब मेहनत केलेली आसता. एक ल्हान भुरग्या प्रमाणे आमी ते सगळी मेहनत करून ताका वाडयतात आनी तेजी जेन्ना फळ मेळचो टायम आसता त्याच टायमार ही सगळी नासाडी जाता. तेका लागून जाता तितले बेगीन सरकारान कडक पावलां उचलून तेका बेगींतल्या बेगीन रिलोकेट करचो आनी तेच्या मूळ स्थळार सोडचो. इतलेंच म्हणून मागता आमी सरकारा कडेन. देव बरें करूं. आमी हांगा फॉरेस्ट डिपार्टमेंट येयल्या एक निवेदन दिवपाक. गेले 4-5 दीस जाले एक आमचो हत्ती जेचं नाव ओमकार ह्या नांवान आमी जवळ जवळ आतां 3 वर्सां वळखता. हो म्हाका दिसता तेचो 3रो फेरो. जवळ जवळ म्हाका दिसता आज ज्या 3-4 दिसात तेणी खूब नुकसान केलां. ते केळी म्हणा, पोपळी म्हणा किंवा माड, असे माड उभ्याचे उभे तो कवा ते उडयता, जे लागते माड आज लोकांनी खंय तरी एक मेहनत घेवन एक तेंच्यांनी एक आपली शेती किंवा बागायत उबारलेली आसा आनी ह्या बागायतीत तेंचे जवळ जवळ एक आता सध्या तर त्यांनी म्हाका दिसता 3-4 लोकांचे खूपच नुकसान केलां. एक आमचो शिरोडकर म्हणून, दुसरो नितीन सामंत, चौथो गवंडी हय आणि शशिकांत महाले. म्हणजे असे म्हणजे तो चालूच आसा. फुल एरियात त्यांनी काबार करून सोडलेली आहा. तो हांव सरकाराकडे मागता, फॉरेस्ट डिपार्टमेंटाकडे मागता त्याचो खंय तरी एक लोक आनी त्या हेतून लोकांक, शेतकऱ्यांक, सगळ्या लोकांच्या सायडीच्या लोकांक एक भय निर्माण जाल्लो आहा तेंचे सुद्धा. कारण तो बिंदास असो रस्त्यार वचून किंवा फुल हेतून वस्तीसून आज भोंवता.
सो हेचो खंय तरी कायमचो बंदोबस्त करूंक जाय, कारण ही तिसरी फावट आसा. त्या तिसरी फावटी खंय तरी आमी लास्ट टायम तेंच्यांनी प्रयत्न तेंचो केल्लो, तो गेल्लो बॅक गेल्लो, परंतु ह्या फावटी परत येयलो. कारण कशा लोकांक जे उत्पन्नाची जी आहा आणि साधन जे आहा ते हेच आहा, आणि त्यामुळे खंय तरी सरकारान आणि आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी लक्ष घालपाचो. तसेच आमचे फॉरेस्ट मिनिस्टर विश्वजित राणे यांच्यांनी इन्स्ट्रक्शन दिवन त्याचो कायमचो खंय तरी ताका एक तर तडीपार हो आता करपाचो ना, कारण तो परत परत येता. खंय तरी ताका रिलोकेट करून किंवा रेस्क्यूज करून खंय तरी त्याचो एक ताका खंय तरी धाडचो, कायमचो धाडचो, अशी मी त्यांच्याकडे मागणी करता. देव बरें करूं.